मित्रांनो, असा एक घटक ज्याच्या कमतरतेमुळे तुमची उत्पादकता घटू शकते. तुमच्या पिकाला फुलं लागल्यास फुलं गळू शकतात, फळं लागल्यास फळं ही विकृत तयार होतात. त्या घटकाचं नाव म्हणजे बोरॉन. मित्रांनो, बोरॉन हा असा एक सूक्ष्म घटक आहे, ज्याच्यामुळं आपल्या पिकाला चांगली वाढ भेटत असते, चांगली फळं लागतात, चांगली फुलं लागतात. त्यामुळं बोरॉन हा फार महत्त्वाचा इसेन्शियल घटक आपल्या पिकासाठी ठरू शकतो. मित्रांनो, नेमकं तुम्ही ओळखणार कसं, की तुमच्या पिकामध्ये बोरॉनची कमतरता आहे किंवा बोरॉन तुमच्या पिकासाठी काय-काय काम करतं? तर चला जाणून घेऊया या विषयीची माहिती. त्या अगोदर तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, बोरॉन हा फार महत्त्वाचा घटक आहे, जो आपल्या पिकासाठी काम करत असतो. बोरॉनमुळं आपल्या पिकाचा एकंदरीत चांगला विकास होत असतो. बोरॉनची महत्त्वाची कामे काय? तर नंबर 1 आपल्या पिकाला फुलधारणा आणि फळधारणा वाढवण्यासाठी मदत करणे. बोरॉन आपल्या पिकामध्ये अशा पद्धतीचे एन्झाईम तयार करतो, ज्याच्यामुळं आपल्या पिकाला चांगली फुलं लागतात, फळं लागतात आणि आपली उत्पादकता वाढते. नंबर 2 नवीन पेशींची निर्मिती. मित्रांनो, बोरॉनमुळं आपल्या ज्या पेशी तयार होतात, त्या पेशींची वाढ होते. पेशीला मजबूती येते, पेशी भित्तिका मजबूत होतात. त्यामुळं आपलं झाड जे स्ट्राँग बनतं, त्याची इम्युनिटी पॉवर सुधारते. नंबर 3 फळांचा आकार आणि रंग सुधारणे. मित्रांनो, बोरॉनमुळं आपल्या पिकाचा जो आकार आहे, तो आकार एकदम चांगल्या पद्धतीचा राहतो. त्याची क्वालिटी सुधारते, रंग सुधारते आणि याच्यामुळेच आपल्या पिकाला बाजारपेठेत चांगला भाव मिळू शकतो. आणि नंबर 4 आपल्या पिकाच्या मुळांची चांगली वाढ करून आणणे. मित्रांनो, जोपर्यंत आपल्या पिकाची मुळं ही घट्ट आणि मजबूत होणार नाही, तोपर्यंत आपलं झाड मजबूत होणार नाही. कारण मुळं ही अशी एकमेव अवयव आहे आपल्या पिकाचा, जो आपल्या पिकाला आवश्यक असणारे सूक्ष्म घटक जमिनीतून शोषून घेत असतो आणि त्याच्यामुळं आपल्या पिकाला चांगली ताकद भेटत असते. त्यामुळं बोरॉनमुळं आपल्या पिकाची मुळं मजबूत होतात. मित्रांनो, तुम्ही नेमकं ओळखणार कसं? किंवा अशी कोणती लक्षणे आहे ज्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल, की आपल्या पिकामध्ये बोरॉनची कमतरता आहे? तर ते खालीलप्रमाणे. नंबर 1 आपल्या पिकाला जी नवीन पानं लागणार आहे, ती लहान पानं ही वेडी-वाकडी तयार होत असतात आणि जाडसर असतात. तेव्हा ओळखून जायचं की आपल्या पिकामध्ये बोरॉनची कमतरता आहे. नंबर 2 फुलगळ. जी नवीन फुलं आपल्या पिकाला लागणार आहे, नवीन फुलकळ्या लागणार आहे, त्या फुलकळ्या बोरॉनच्या कमतरतेमुळं मुळं गळून जातात आणि त्याची गळण थांबत नाही. अशा वेळेला समजून जायचं की आपल्या पिकामध्ये बोरॉनची कमतरता आहे. नंबर 3 फळं जी लागतात, ती फळं ही वेडी-वाकडी तयार होतात. मित्रांनो, आपल्या पिकामध्ये बोरॉनची कमतरता असल्यामुळं आपल्या पिकाला लागणारं जे फळ आहे, ते फळ हे वेडवाकडं असतं. त्याची क्वालिटी चांगली राहत नाही. त्याच्यामुळं त्याचा भावामध्ये फरक पडतो आणि आपल्याला त्यामुळं नुकसान होऊ शकतं. मित्रांनो, ही काही लक्षणं आहे ज्याच्यामुळे तुम्ही ओळखू शकता की तुमच्या पिकामध्ये बोरॉनची कमतरता आहे. आता ही बोरॉनची कमतरता का निर्माण होते? याची नेमकं कारण काय? तर याचे कारण आहे आपल्या जमिनीविषयीची. नंबर 1 तुमची जमीन ही कदाचित हलकी असेल, वाळू मिश्रित असेल. त्यामुळं तुमच्या पिकांपर्यंत चांगलं बोरॉन पोहोचू शकत नाही. बोरॉनची कमतरता तुमच्या पिकाला भासू शकते. नंबर 2 तुम्ही तुमच्या शेतामध्ये शेणखताचा वापर केलेला नसेल, गांडूळ खताचा वापर केला नसेल, अशाही कंडिशनमध्ये तुमच्या पिकाला बोरॉनची कमतरता भासते. नंबर 3 तुमच्या पिकाला जास्त पाणी दिल्या गेल्यामुळं किंवा जास्त पाऊस पडल्यामुळं अशा कंडिशनमध्ये तुमच्या पिकाला बोरॉनची उपलब्धता कमी होते आणि त्यामुळं बोरॉनच्या कमतरतेमुळं आपल्या पिकाचं नुकसान होतं. आणि नंबर 4 तुमच्या जमिनीचा पी-एच. मित्रांनो, जर जमिनीचा पी-एच हा अनस्टेबल, अनबॅलन्स असला, तेव्हाही आपल्या पिकांपर्यंत बोरॉन चांगल्या पद्धतीनं पोहोचत नाही. मित्रांनो, आपण हे बोरॉन कोणकोणत्या पिकासाठी वापरू शकतो? तर जेवढी काही फळवर्गीय पिकं आहे किंवा भाजीपाला पिकं आहे, अशा सर्वच पिकासाठी बोरॉन फार महत्त्वाचा रोल निभावत असतं. त्यामुळं द्राक्ष असेल, टोमॅटो असेल, डाळिंब असेल, आणखी ही जी फळपिकं आहे, अशा सर्वच पिकांना बोरॉन हे फार महत्त्वाचं घटक आहे. मित्रांनो, बोरॉन वापरणार कसं? तर तुम्ही एकरी 1 ते 2 किलो या प्रमाणात तुम्ही बोरॉन तुमच्या पिकाला सोडू शकता आणि जर तुम्ही त्याचा स्प्रे घेणार असाल, तर प्रति लिटर 1 ग्रॅम बोरॉन या प्रमाणात तुम्हाला त्याचा स्प्रे घ्यायचा आहे. मित्रांनो, बोरॉन हा फार महत्त्वाचा घटक आहे, जो आपल्या पिकासाठी काम करत असतो. या बोरॉनविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली, ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा आणि आणखी शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.